नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अलीकडील काळात भारतावर रशिया धार्जिणा असल्याचा आरोप केला जात असला तरी भारत कधीही कोणत्याही एका गटात सामील झाला नाही। या बाबतीत भारताची भूमिका सब भूमी गोपाल की अशीच आहे। ज्यावेळी ज्या देशासोबत व्यवहार करावा वाटला त्यावेळी त्या देशाशी चांगले संबंध अशी एक ढोबळ भूमिका भारताची राहत आली आहे। काल परवापर्यंत अमेरिकेसोबत मधुर वगैरे संबंध ठेवणाऱ्या भारताने अमेरिकेने टॅरिफ दणका देताच थेट अमेरिकेचा आणि आतापर्यंत भारताचाही शत्रू देश असलेल्या चीन सोबत सलगी वाढवली। रशिया सोबत भारताचे संबंध आधीपासूनच चांगले होते। इस्रायल सोबतही भारताचे संबंध चांगले आहेत, परंतु परवा इस्रायलने कतारवर हल्ला केल्यानंतर भारताने या हल्ल्याचा निषेध केला। त्याच वेळी पॅलेस्टाईन बाबत ठोस भूमिका घेण्याचे भारताने कायम टाळले आहे। आता उद्या अमेरिकेने भारताला चुचकारले आणि टॅरिफ कमी करून दोन्ही देशांमधील व्यापार पूर्ववत केला तर कदाचित भारत चीनला बाय बाय करेल। या बदलत्या भूमिकेमागे असलेल्या कारणात मात्र भारताने कमालीचे सातत्य दाखवले। भारताच्या हिताचे जे काही असेल त्याला भारत प्राधान्य देईल। आज रशियाकडून अतिशय कमी दरात इंधन मिळतंय तर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करतोय। उद्या अमेरिकेने अशीच सवलत दिली तर रशियाला सोडून भारत अमेरिकन कंपनीचा ग्राहक होईल। इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, परंतु कतारवरील हल्ल्याचा निषेध करत भारताने इस्रायलला धक्का दिलाय। कारण स्पष्ट आहे, भारत कतारकडूनही इंधन खरेदी करतो। शिवाय मागच्या वेळी कतारने भारताच्या 8 नौदल अधिकाऱ्यांना झालेली फाशीची शिक्षा भारताच्या विनंतीवरून रद्द केली होती। खरे तर उद्या पाकिस्तानने झाले गेले विसरून जाऊ, यापुढे आम्ही अतिरेक्यांना थारा देणार नाही, आपण आपला व्यापार वाढवू असे म्हटले तर भारत पाकिस्तानसाठीही पायघड्या घालेल। सगळे पर्याय खुले ठेवण्याची ही नीती तशी फायद्याची असली तरी अडचणीच्या प्रसंगी धावून येणारे हक्काचे मित्र गमावण्याची जोखीम अशा भूमिकेत खूप असते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।